नमस्कार. झेपमध्ये मी अश्विनी आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. यशस्वी उद्योजकाकडे संधी ओळखण्याची, ती हेरण्याची आणि साध्य करून घेण्याची एक विजन असते. आणि आज आपण बघत आहोत यशस्वी मराठी उद्योजक बाळासाहेब कापसे यांचा जीवन प्रवास. बाळासाहेबांच्या उद्योगातील यशाचं प्रमुख कारण म्हणजे ते विजनरी आहेत. आणि म्हणूनच तशी संधी त्यांना प्राप्त झाल्या त्यांनी लगेचच गावातील एक जुना आणि मोठा वाडा त्वरित विकत घेतला. व्यवसाय चालू करताना जागा कुठं असावी, जागा मिळत नव्हती. त्याच वेळेस येवल्यामध्ये एक गुजराती म्हातारी राहत होते. त्यांनी मला एक छोटंसं पत्र्याची शेड भाड्याने दिली आणि त्या ठिकाणी 10 बाय 15मध्ये एक तोडकं मोडकं कपाट ठेवून मी व्यवसायाची सुरुवात केली. व्यवसायामध्ये ती छोटीशी जागा फार अपुरी पडत होती. त्याच काळामध्ये आमच्या शेजारी एक स्वातंत्र्य सैनिक केशव भारती राहत होते. त्यांची जी मिसेस होती त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि त्यांची स्वतःची 1000 स्क्वेअर फुटाची जागा त्यांनी आम्हाला भाड्याने दिली. त्यावेळेस खूप गिऱ्हाईकाची रांग लागायची, नाव खूप झालं होतं आणि असं करता करता जागेचं अजून मोठी जागा उपलब्ध करावी लागणार होती असं आम्हाला वाटू लागलं. आणि त्याच दरम्यान आमच्याकडे एक मुंबई एअरपोर्टमधून एक कस्टमर यायचं ज्यांचं नाव होतं नागपुरे. त्यांनी आमच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. आमचं येवल्यामध्ये एक वाडा आहे, त्याच्यात खूप मालक झाले, खूप जुना वाडा आहे, तो जर तुम्ही घेतला तर आमचाही फॅमिलीचा प्रश्न मिटेल आणि तुम्हालाही मोठी जागा होईल. आणि 2007 साली आमचा त्या वाड्याचा व्यवहार झाला आणि तिथे आमचं दुकान 2008 साली शिफ्ट झालं. पैठणीचा इतिहास हा 2000 वर्षापूर्वीचा असल्यामुळे तिला साजेसा तो वाडा होता. म्हणून आम्ही पूर्ण परिवाराने त्या वाड्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज न करता त्याची एंट्रीचा मोठा दरवाजा असेल, ती लाकडी बिल्डिंग असेल, त्याचे कोनाडे असतील, हे जसेची तसे ठेवून थोडेसे चेंजेस फक्त मध्ये केले आणि ती भव्यता आम्ही तशीच सांभाळली आणि हा व्यवसाय तिथे सुरू झाला. म्हणून आम्ही त्या वाड्याचं जेव्हा डिझायनिंग केलं तर त्याच्यामध्ये 26 दालनं तयार केली आहे. म्हणजे प्रत्येक ग्राहकाला व्यवस्थित बसता यावं, त्याला त्याची सिक्युरिटी असावी असा विचार केला. तसेच येणारा ग्राहक हा उच्चभ्रू आहे. पैठणी घेणारा ग्राहक हा श्रीमंतच असतो, तो गाडीनेच येणार होता. म्हणून त्यांच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी आपण येवल्यामध्ये प्रथमच 3 मजली व्यवस्था केली आहे. अशा सगळ्या सुविधांनी तो वाडा तिथं सज्ज झाला. येणारा ग्राहक हा लांबून येतो, त्याला चहा पाणी नाश्ता याची सुविधा आम्ही तिथे केली आणि हा व्यवसाय भरभराटीला आला. बाळासाहेबांनी या व्यवसायाची सुरुवात 2000 साली केली आणि आत्तापर्यंत त्यांनी या व्यवसायाला शिखरावर नेऊन ठेवलं आहे. बऱ्याचदा व्यक्तींसाठी आपण अनेक विशेषणं वापरतो, आदरणीय, वंदनीय असे कित्येक विशेषणांना शोभेल असं व्यक्तिमत्व म्हणजे माझे काका. बाळासाहेबांबद्दल सांगावं तेवढं कमी आहे. त्यांनी हा बिझनेस अगदी शून्यातनं उभं केला. खूप मेहनत, चिकाटी, जिद्द आणि प्रामाणिकपणा ह्या विचारांवर हा उद्योग समूह उभं राहिला आपल्याला. ते फॅमिलीचे करता आहेच, परंतु या उद्योग समूहाचे हे ते करता आहे. सगळे त्यांची दिशाने सगळं चाललेलं आहे. ते आम्हाला सर्व गाईड करतात. बिझनेसचे सगळे काय असेल तत्त्व, कस्टमरचे रिलेशनशिप,
मार्केटिंग, डिझाईन, कलर हे सर्व त्यांच्याकडनंच आम्ही आत्मसात केलं आहे. बाळासाहेब कापसे यांचा 4 भिंतीमध्ये सुरू झालेला व्यवसाय हा येवल्यासोबतच आसपासच्या खेडेगावातील विणकरांचा व कामगारांचा उपजीविकेचे साधन ठरला आहे. सर्वप्रथम मी जेव्हा इथे आलो तर शाळा शिकण्यासाठी आलेलो होतो आणि जेव्हा त्यांनी दुकान चालू केलं तेव्हा मला कुठल्याही प्रकारचं पैठणी म्हणजेच काय माहीत नव्हती सुरुवातीच्या काळामध्ये. त्यांच्याकडे आल्यानंतर पैठणी कशी असते, काय असते हे बघितली. दुसरी गोष्ट अशी की मग तिथं असल्यानंतर त्यांना मार्केटिंगचं माहिती होती, तर मी त्यांच्याबरोबर बाहेर गावी जायचो. तर त्यांनी मला मार्केटिंगचं ज्ञान दिलं, कशी मार्केटिंग करायची, काय करायची. मग त्यांनी एक फील्ड मला शिकवली. तर साऊथमध्ये त्यांनी मला चांगल्या प्रकारे उत्तम ज्ञान दिलं. 2006पासून बाळासाहेब कापसे यांच्याकडं कामाला आहे. त्यांचे संस्कार आणि त्यांची शिकवण खूप आम्हाला आवडलेली आहे आणि त्यांच्या या पैठणीच्या व्यवसायामधून आम्हाला शिकायला भेटलं. मी मागील 14 ते 15 वर्षापासून कापसे पैठणी उद्योग समूहात कार्यरत आहे. तर मी इथे काम केल्यामुळे मला असं वाटतं की मी एखाद्या कुटुंबात काम करते. मी आत्तापर्यंत असं मला कधीच फील झालं नाही की मी दुसऱ्याच्या दुकानात काम करते किंवा मी दुसऱ्याच्या दुकानात कॅशियर आहे. तर मला एकदम इथे सगळं जेवढे पण व्यक्ती आहेत, कधी कधी मी कोणावर ओरडते, चिडते, पण मला सगळेजण सांभाळून घेतात. तर हा एक माझा कुटुंबामध्ये असल्यासारखा अनुभव आहे. आणि मी 2 वर्षाच्या हिशोबाने आले होते, पण आता जवळजवळ 15 वर्षापासून काम करते आणि अशीच पुढे काम करत राहावं अशी माझी इच्छा आहे. 2008पासून काम करते कापसे पैठणीमध्ये. पहिले हेल्पर होते, नंतर सेल्समन झाले, नंतर गंगागिरी महाराज पंत संस्थामध्ये डायरेक्टर पण झाले. कापसे पैठणीमुळं आम्हाला चांगला रोजगार भेटलेला आहे आणि हे असंच वाढत जावं आणि आम्हाला महिलांना अशीच इथं बरकत आहो. 2012 साली बाळासाहेबांना त्यांच्या पैठणीच्या व्यवसायात अमाप फायदा झाला. खरं तर अशा वेळी माणूस स्वतःच्या राहणीमान कसं उंचवता येईल याचा विचार करतो किंवा त्याच्या व्यवसायाच्या कक्षा कशा रुंदावता येतील याच्यावर विचार करतो. खरं तर यात चुकीचं काहीच नाही. शिवाय महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन शोरूम्स उघडावीत असं वाटणंही स्वाभाविकच होतं. मात्र यातला कुठलाच मार्ग न निवडता बाळासाहेबांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी एक वेगळाच मार्ग निवडला. 2011-12पर्यंत व्यवसायाची मोठी भरभराट झाली. सुरुवातीला 2001मध्ये जे प्रॉब्लेम होते, पैसा कुठून, भांडवल कुठून आणायचं, जीवन कसं जगायचं, प्रपंच कसा चालवायचा, दुकान कसं वाढवायचं, हे सगळे प्रश्न साधारणतः 11-12पर्यंत संपले आणि खूप मोठा ब्रँडही तयार झाला. अशा वेळेस कुटुंबातल्या लोकांचं असं म्हणणं आलं का आपण अनेक ठिकाणी दुकान ओपन करू, जसं शिर्डी, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नगर. परंतु लहानपणी माझ्या डोक्यात एक विचार होता. मी नेहमी विचार करायचो की ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ते लोक गरिबाला का मदत करत नाही. जर माझ्याकडे चांगला पैसा आला तर मी नक्कीच गरिबांसाठी काहीतरी करेल. हा जो विचार माझ्या मनात नेहमी यायचा तो आजही जागृत होता. 2011-12 साली तो जागृत झाला आणि असा विचार केला की आपण शहराकडे न जाता आपण आपल्या गावी जाऊ आणि गावामध्येच हा व्यवसायाची भरभराट करू. त्यावेळेस कोणासाठी काम करायचं? आता नेहमी असं वाटतं की सर्वसामान्यांना कुठेही काम मिळतं, पण समाजातील जी मुलं अशी आहे की ज्यांना बोलता येत नाही, जे अपंग आहे, ज्यांना कोणी आईवडील नाही, अनाथ आहे, अशा मुलांवर आपण जर काम केलं तर ते अतिशय चांगलं होईल असा एक विचार मनात आला आणि आम्ही सुरुवातीला काही दिव्यांग लोकांवर प्रयोग केला. त्यांना पैठणी साडी विणण्यासाठी बोलावलं आणि त्यांच्यावर प्रयोग केला आणि तो प्रयोग अतिशय सुंदर सक्सेस झाला. बाळासाहेबाबद्दल खूप अभिमान वाटतो. गरिबांची खूप जाणीव आहे त्या माणसांना, कारण त्यांनी गरिबी काढल्यानंतर एवढी त्यांनी गरिबी काढलेली आहे ना का ती सांगूशी पण वाटत नाही आम्हाला. का ते एवढं त्यांनी वैभव उभं केलं, पण तरी त्यांना त्या वैभवचं सुद्धा म्हणजे असा अभिमान नाही का. तरी ते काय बोलता का बा आपल्याला वैभवचं नाही, आज हेच वैभव आहे आपल्यासाठी. गरीब
आम्ही पहिले येवल्याचे होतो. बाळूभाऊने आम्हाला येवल्यातून इथपर्यंत आणलं वडगावमध्ये. मला तिथं घर दिलं. त्यांनी एक पैसुद्धा आमच्याजवळून काही घेतलेलं नाही. त्यांनी मला खूप प्रकारची मदत केली आणि इथपर्यंत आणलं आहे. मुलं आल्यानंतर मुलांना त्यांच्या तिकडे कामावर बसवलं आणि मोठी प्रगती केली आमची. मुलांना घरसुद्धा घेऊन दिलं त्यांनी. दिव्यांग लोकांवर काम करण्यास सुरुवात झाली. त्याच वेळेस माझं गावाकडे लक्ष गेलं. गावामध्ये अतिशय गरीब परिस्थितीचे लोक राहतात. त्यांना घरामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या, टॉयलेटची समस्या, अनेक समस्या होत्या. सर्वात प्रथम आम्ही 13-14मध्ये आमचं गाव हागणदारी मुक्त केलं. तिथे जवळजवळ 200च्या आसपास आपण टॉयलेट बाथरूम बांधून दिले. तसेच गावामध्ये फिल्टरेशन प्लांट बसवला. गावामध्ये प्रत्येकाच्या आवडीचं झाड त्याच्या घरापुढे लावण्यात आलं आणि गाव आज हिरवंगार झालं. त्याच काळामध्ये जसे हे मूकबधीर मुलांवर प्रयोग चालू होता तेव्हा आरोग्याच्या काही समस्या असतील लोकांच्या, त्याच्यावर आम्ही खर्च करायचो. आणि हे सगळं करत असताना थोडा अकाउंटचा विषय आला की हे पैसे आपण आपल्या उद्योगातून खर्च करतो, तर ते अकाउंटिंग कसं करावं म्हणून याची एक संस्था असावी, याचं सेपरेट काहीतरी फाउंडेशन असावं हा विचार डोक्यात आला आणि आम्ही साधारणतः 13 साली कापसे फाउंडेशनची स्थापना केली. सुरुवातीला दिव्यांग लोकांसाठी आम्ही छोटासा एक प्रोजेक्ट उभा केला, जिथं 10 खोल्या होत्या आणि एक 25 हातमाग बसेल एवढी शेड बांधली. परंतु त्या मुलांचा ओघ बघता, समाजाची गरज बघता हा छोटासा प्रोजेक्ट कामी येणार नव्हता. तो आम्ही पुन्हा डिमॉलिश केला. त्याच्यासाठी आम्ही जागा घेण्याचं प्रयोजन केलं का आपल्याला भविष्यात हे काम फार मोठं करता येईल. अशा हिशोबाने सगळ्यात पहिले वडगाव क्षेत्रामध्ये मोठ्या जमिनी घेतल्या गेल्या आणि आता जी मुलं आपल्याकडे दिव्यांग मुलं शिकत आहे ह्या मुलांचं वय साधारणतः 20 ते 22 वर्षे असल्यामुळे हे भविष्यात लग्न करणार, यांच्या घरात आईवडील, म्हातारे आईवडील असणार, हे कुठं राहतील. म्हणून सगळ्यात पहिले त्यांच्यासाठी राहण्याचं घर चांगलं असावं. 1 रूम किचन, टॉयलेट, बाथरूम अशा पद्धतीचे 100 घरं बांधण्याचे आम्ही ठरवलं आणि 2019पर्यंत ही सगळी घरं पूर्ण झाले आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रातून किंवा अनेक राज्यातून हे दिव्यांग मुलं आपल्याकडे यायला सुरुवात झाली. ह्या मुलांचं ॲडमिशनची पद्धत अशी ठरवली की यांच्याकडून कोणत्याही प्रकारची फी घ्यायची नाही. प्रशिक्षण काळामध्ये यांना जेवण, चहा, नाश्ता, दवाखाना आणि न्हावी हे सगळं फ्री, वरतून त्यांना 2,000 रुपये पर मंथ आपण देण्याचे ठरवले. याच्यातून असा अनुभव आला, काही मुलं 2 महिन्यात शिकतात, काहींना 4 महिने लागतात, काहींना 1 वर्षही लागतं. तरी पण आपण हे सगळ्यांना सारख्या सुविधा देऊन यांचं शिक्षण पूर्ण करून यांना ह्याच ठिकाणी कसा रोजगार देण्यात येईल याचे प्रयत्न चालू केले. कापसे फाउंडेशनमध्ये आम्हाला फ्री शिक्षण आणि रोजगार मिळाला. मूकबधीर मुलांना फ्री शिक्षण भेटण्यासाठी कुठे असं उपलब्ध हे साधन नव्हतं. मूकबधीर मुलांना इथे आणलं हे सर्व बाळासाहेब कापसेंचं श्रेय आहे. आणि यांच्या वतीने आम्हाला सुरुवातीला काहीच हातमागाची काहीच माहिती नव्हती, तरी आम्हाला बाळासाहेब कापसे यांनी खूप प्रशिक्षण दिलं आणि इथे रोजगार दिला. नमस्कार, मी सर्व मूकबधीर आणि दिव्यांगाच्या वतीने बोलत आहे. तर कापसे फाउंडेशनमध्ये पहिले 3 महिन्याचं प्रशिक्षण दिले जातं आणि त्याच्यानंतर त्यांना मार्ग दिला जातो. इथं त्यांना राहण्याची, खाण्याची, कॅन्टीन सगळं त्यांना फ्री आहे. दवाखाना सर्व सुखसोयी त्यांना फ्री आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना मार्ग दिला जातो आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांची सॅलरी दिली जाते. जशी डिझाईन असेल तसे त्यांना यांच्यावर काम दिले जातं आणि त्यांना स्वतःची रोजगार मिळतो. त्यांची राहण्याची सोय म्हणजे खूप सुंदर आहे. एक 1 BHK असा खोली आहे. प्रत्येकाला इथं भव्य अशी राहण्याची सोय आहे. याचं श्रेय बाळासाहेबांना आणि त्यांच्या परिवाराला जातं. की कापसे फाउंडेशन ही एक संस्था नव्हे तर एक बाळासाहेबांनी जोपासलेलं स्वप्न आहे व ते स्वप्न आज आपल्या समोर ह्या रूपात उभे आहे. या फाउंडेशनमधून जे काही निष्पन्न झालेलं आहे ते म्हणजे अंध व अपंग लोकांना एक जगण्यासाठी नवीन वाव निर्माण झाली आहे व याचे सर्व श्रेय बाळासाहेब कापसे व त्यांच्या परिवाराला जाते. आम्ही असा विचार केला का पैठणी ही खूप जुनी कला आहे, हे महावस्त्र आहे. आपण यालाच
अनेक प्रकारच्या सुविधा देऊन हिला कसं चांगलं बनवता येईल, हिचे कलर कॉम्बिनेशन, हिच्यात नवीन नवीन डिझाईन असं करण्याचं ठरवलं. आणि महिलांची गरज बघता आज लोकांना जुनं ते हवं आहे, हा एक लक्षात आला पैलू. आणि आपण तंत्रज्ञानाकडे न जाता आपण हस्तकलेलाच प्राधान्य देण्याचं ठरवलं. 2001 साली सुरू झालेल्या कापसे पैठणीला यंदा 23 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजेच रौप्य महोत्सवाकडे येऊन पोहोचले आहेत. बाळासाहेबांसारखी गरिबीतून वर आलेली व्यक्ती जेव्हा यशस्वी उद्योजक होते, शिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी म्हणून रोजगार निर्मिती करते आणि त्याचबरोबर मूकबधीर मुलामुलींच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेते. तसेच पारंपरिक पद्धतीने पैठणी विणण्याची कला जिवंत ठेवण्याची किमया साधते, तेव्हा निश्चितच अशा व्यक्तीच्या कर्तृत्वाला दाद द्यावी लागते. पण बाळासाहेबांची स्वप्न अजून मोठी आहेत. पैठणीबद्दल सांगायचं जर ठरलं तर पैठणीचा इतिहास हा 2000 वर्षापूर्वीचा आहे. हाच विचार आम्ही समोर ठेवून एका भव्य म्युझियमची आम्ही तयारी करत आहोत की ज्या ठिकाणी आलेल्या ग्राहकांना पैठणीची पूर्ण इतिहास कळेल, पैठणी कशी ओळखायची ते समजेल, ती पूर्वीच्या काळात कोणत्या मागावर तयार होत होती, आता त्या मागात कसा बदल झाला आहे, पूर्वीचे कलर कॉम्बिनेशन कोणते होते, त्या रंगांचे नावं काय होते, कोणते कोणते लोक ह्या पैठण्या वापरत होते, कोणत्या राजाच्या घरात हातमाग होते, ह्या सगळी हिस्ट्री ह्या म्युझियममध्ये आम्ही करणार आहोत. ह्या म्युझियमची साईज साधारणतः 1,00,000 स्क्वेअर फुटामध्ये असणार आहे आणि थोड्याच दिवसामध्ये ह्या म्युझियमची ओपनिंग आम्ही करणार आहोत. आणि ह्या ठिकाणी आलेल्या ग्राहकांची जी समस्या आहे, उदाहरणार्थ एखाद्याला जर जास्त खरेदी करायची असेल तर मुक्काम करावा लागतो, म्हणजेच राहण्याची व्यवस्था असेल, किंवा घरातील बायका जेव्हा खरेदी करतात तर पुरुष मंडळी किंवा वयस्कर मंडळींना भूक लागते, तर त्यांच्यासाठी सुंदर अशी जेवणाची कॅन्टीन जे ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही चालवणार आहोत. आणि ती जवळजवळ आमचा असा मानस आहे का आलेल्या ग्राहकांना जेवण आमच्या कापसे पैठणी उद्योग समूहातर्फे फ्री देण्यात येईल. अशी अनेक प्रकारच्या सुविधा या म्युझियमच्या आसपास आम्ही करत आहोत. तसं बघायला गेलं ती बाळासाहेब कापसेंनी आम्हाला खूप मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे, जेणेकरून नेक्स्ट जनरेशनला जे पण आज आम्ही भविष्यातलं कापसे म्युझियम बनवतो आहे त्याचा एकच हे आहे उद्देश की जे आमच्या जनरेशनमधले मुलांना वगैरे त्याचं पैठणीचं नॉलेज, ते आर्ट कल्चर समजलं गेलं पाहिजे. त्यामुळे बाळासाहेबांनी हे म्युझियम उभं केलं. 2015 साली जे आम्ही बांधकाम चालू केलं त्याचं पूर्णत्व साधारणतः 19मध्ये झालं आणि 19-20मध्ये आम्ही ह्या बिल्डिंगचं ओपनिंग करणार त्याच काळात कोरोना आला. परंतु मी असं सांगेन का कोरोना जरी आला तरी आमच्या फॅक्टरीमध्ये कोणतंही काम बंद नव्हतं. अतिशय सुंदर वातावरण असल्यामुळे इथे कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि आमचे दिव्यांग लोक त्याच ओघाने वाढत गेले आणि आज त्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ आपण 200 हातमाग टाकलेले आहेत. त्या ठिकाणी 350 ते 400 लोक आज काम करत आहेत आणि याच्यात आपण हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपलं उद्दिष्ट समाजातील अनाथ, अपंग, आदिवासी, मूकबधीर असे 10,000 लोकांना काम देण्याचा आमचा मानस आहे. त्या ठिकाणी 10,000 माग टाकण्याचाही मानस आहे. बाळासाहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर सर शब्द नाही आमच्याकडे, कारण त्यांनी आमच्या कुटुंबासाठी आणि बहीण भावांसाठी इतकं काय केलं तर आम्ही ते शब्दात नाही सांगू शकत. आणि सर बाळासाहेब म्हटले तर कुठल्याही क्षेत्रात गेले, शेती असो या व्यवसाय असो या अध्यात्म असो या समाजसेवा असो, तर ते इतकं आत्मीयतेने करता का त्याला तोड नाही सर. जसं की सर 1970मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. 1972 सालचा काळ त्यांनी पाहिलेला, दुष्काळाचा काळ. तर त्यावेळेस सर ते तोडीला गेले असतील, गवऱ्या विकल्या असतील, गवत कापून डोक्यावर घेऊन येवल्यासारख्या ठिकाणी विकल्या असतील. लोकांकडं सालानी म्हणजे भाकरीवारी सालानी राहिले. नंतर सर त्यांनी 1 क्विंटल कांदा, 2 रुपये क्विंटल कांदा असा कापलेला आहे, म्हणजे 1 पोतं म्हणतो आपण त्याला. तर सर खूप स्ट्रगल आणि कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही कामाची लाज नाही त्यांना सर. मी तर देव पाहिला नाही सर आजपर्यंत, कदाचित कधी बघणार नाही. पण मला असं वाटतं माझ्या भावाच्या कामातून, बाळासाहेबांच्या कामातून, त्यांच्या वागण्यातून
मला देव दिसतोय आणि मी त्यांच्या कामाला शुभेच्छा देते का ते असेच समाजकार्य पीडितांची सेवा त्यांच्या हातून घडो. आणि मला बाळकृष्ण कापसे बाळूमामा यांच्याबद्दल एक गोष्ट आवडते की त्यांनी सोशल वर्क चालू केलं, जे मुळात सर्व लोकांमध्ये लाईक मनातनंच एक बाय डिफॉल्टच ती फिलिंग असते सोशल वर्क, आणि त्यांनी हे चालू केलं, ही गोष्ट मला खूप आवडते. श्री बाळकृष्ण नामदेव कापसे हे आमच्या वडगाव गावाचे खूप मोठे प्रस्थ आहे, उद्योग आहे त्यांचा खूप मोठा, आणि त्यांनी वेळोवेळी आमच्या शाळेला मदत केलेली आहे. त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला कायम म्हणजे अगदी संगणक कक्ष, त्याच्यामध्ये 4-5 आम्हाला संगणक दिलेले आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस, शूज, दप्तर दिलेले आहेत. त्यांनी आम्हाला वॉटर फिल्टर केलेलं आहे. वॉटर फिल्टरचं दरवर्षी आमच्यासाठी त्याचं मेंटेनन्सही दिले जातं. आपल्या शाळेला त्यांनी 3-4 वर्गांना एअर फॅन बसवून दिलेले आहे. त्याच्यामुळे वेळोवेळी आमच्या विद्यार्थ्यांना वातानुकूल वातावरण आहे व्यवस्थित. कायम आम्हाला लाईटची त्याच्यामुळे गरज पडत नाही. इन्व्हर्टर बसवून दिलेलं आहे, त्याचं पूर्णपणे त्यांनी मेंटेनन्स दिलेला आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी कायम त्यांनी शिक्षण घ्यावं याच्यासाठी त्यांचं पूर्ण सहकार्य असतं, मदत असते आम्हाला. ग्रामीण भागामध्ये ज्या सुखसोयी आहे त्या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी निश्चितच नाही. कुटुंबाला श्रीमंती म्हणजे काय, तर कुटुंबाला सगळ्यात चांगलं खाणं मिळणं, भाजीपाला ऑर्गॅनिक असणं, दूध दुभतं घरचं असणं, हे विचार आमच्या डोक्यात आले होते. आणि त्यावेळेस मी थोडा शेतीकडे वळालो. आणि दुधासाठी काय करता येईल, तर घरामध्ये 25 ते 30 माणसं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूध लागायचं. तर आम्ही 13मध्ये एका गौशाळेची स्थापना केली. गीर, सैवाल आणि खिल्लार अशा गायीची तिथं आम्ही संगोपन करतो आणि उत्कृष्ट असं दूध आम्हाला मिळतं. तूप, दही, ताक हे सुद्धा ऑर्गॅनिक आहे आणि तीच खरी आमची श्रीमंती आहे. माझ्या बाबांचं शिक्षण खूप गरीब परिस्थितीत झालं आहे. जेव्हा त्यांची परिस्थिती चांगली झाली तेव्हा त्यांनी एवढं मोठं उद्योग उभं केलं आहे, कापसे फाउंडेशन. आणि त्यांनी गोरगरीब मुलांचा विचार करून त्यांच्यासाठी एवढं मोठं काम दिलं आहे त्यांना. ज्या वेळेस व्यवसायाची भरभराट झाली आणि अनुकूल परिस्थिती निर्माण झाली, अनुकूल परिस्थितीमध्ये कसं स्वतःला सांभाळायचं याच्यासाठी माझ्या वडिलांनी मला सद्गुरू गंगागिरी महाराज एक संस्थान आहे, तिथले आत्ताचे जे महंत आहे रामगिरी महाराज यांच्याकडे घेऊन गेले. आणि 2010पासून त्या संतांचे आमच्या परिवारावर अनंत उपकार आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस कसाही जगू शकतो, पण अनुकूल परिस्थिती झाल्यानंतर स्वतः चारित्र्यवान राहणं, चॅरिटीसारखे कामं करणं हे फार कठीण आहे. परंतु केवळ आणि केवळ त्या सद्गुरूच्या कृपेमुळेच आमचा परिवार आजही सरळ रस्त्याने, सरळ मार्गाने चालला आहे. दुसरी गोष्ट, हा जो एवढा मोठा डोलारा तुम्ही आज बघता आहे, कापसे पैठणी उद्योग समूहाचं नाव बघता आहे, इतका मोठा ब्रँड झाला आहे. आमचे असंख्य अंबानीसारखे, टाटासारखे ग्राहक आहे. परंतु याच्या मागे फक्त बाळासाहेबाचेच कष्ट नाही आहे, परिवाराचे तर आहेच, आईवडिलांचे आहे. तसेच मला ह्या व्यवसायामध्ये जी साथ मिळाली ती माझ्या मेवण्याची मिळाली. त्याचप्रमाणे माझे लहाने बंधू किशोर असेल, लहाना भाऊ भाऊसाहेब, त्याच्यानंतर साहेबराव, त्याच्यानंतर माझी पत्नी, माझी बहीण, आमची भाऊजया, ह्या सगळ्या लोकांचं ह्या व्यवसायामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान आहे. परंतु माझ्याकडे काम करणारे माझे हजारो कारागीर जे ह्या साडीचं विणकाम करतात, अतिशय पेशन्सचं आणि कष्टाचं काम आहे. म्हणजेच या हजारो विणकरांचं माझ्या व्यवसायामध्ये अतिशय मोलाचं काम आहे. आणि जे मार्केटिंग करणारे माझे सेल्समन आहे, हे सगळेचे सगळे ह्या ब्रँडचे पिलर आहे असं मी समजतो. आणि ह्या सगळ्यांनाच मी खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीतून नोकऱ्या करत बालपण ते तरुणपणापर्यंत संघर्ष करणारे बाळासाहेब आज हजारो कुटुंबांचे पोशिंदे बनलेले आहेत. आणि ग्रामीण भागाच्या विकासाकरता त्यांनी दिलेलं योगदान खूप कौतुकास्पद आहे. भेटू पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.